नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं व्हिडिओमध्ये. आपल्या उद्या मैदान होतं आहे पुणे जिल्ह्यामध्ये आणि त्या पुणे जिल्ह्याच्या मैदानामध्ये ओपनच्या मैदानामध्ये उद्या बक्कासूर आपला पळणार आहे. आणि बक्कासूरचं नियोजन एक मोठंच आहे उद्याच्या मैदानामध्ये, कारण की संबंध महाराष्ट्राला माहीत आहे. तो ज्यावेळेस टॉपच्या नियोजनामध्ये पळतो ना, त्यावेळेस कोणी म्हणायचं नाही की बक्कासूर कमी पळतो वगैरे काय. आणि बक्कासूर दाखवतो सगळ्या महाराष्ट्राला की पब्लिकचा बेताज बादशाह आहे तो 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये. आणि काय पळाला काल त्या दिवशी बक्कासूरून घोटचा सर्जा. परंतु तुम्ही बघितलं आता उद्याचं नियोजन हे खूप मोठं आहे बक्कासूरचं. आणि उद्या महाराजसुद्धा पळणार आहे. बक्कासूर आणि महाराज यांचे पहिरे आपण बघूयात कोणकोणते असू शकतील, कारण की ओपनचं मैदान म्हटलं की त्या सगळ्या लोकांना चोकांच्या नजरा ज्या आहेत त्या मैदानावरती लागतात, कारण की ओपनची मैदानं जी आहेत खूप कमी व्हायला लागलीत अलीकडे. परंतु बघूया उद्या बक्कासूर कोणासोबत पळतोय आणि महाराज कोणासोबत. सुरुवात करूया आपण महाराजपासूनच की उद्या महाराज कोणासोबत आपल्याला दिसू शकेल. उद्या महाराजचं नियोजन जे आहे ते एक टॉपचंच नियोजन केलेलं आहे. उद्या आपल्याला महाराज जो आहे तो मानघरकरांच्या वादळसोबत दिसणार आहे. आता सगळे म्हणतील की बक्कासूरसोबत याचं नियोजन आहे. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे बक्कासूरसोबत कोणताही नंदी द्या तो कायम उजाडामध्ये आणतोच. परंतु तुम्ही बघितलं महाराजचा थोडासा कमबॅक होत नाही आहे आणि व्हायलाच पाहिजे. महाराज उद्या मानघरकरांच्या वादळसोबत आपल्याला पळताना दिसू शकेल, कारण की मानघरकरांचे वादळचे आणि आपल्या बक्कासूरच्या मालकाचे खूप सारे असे घट्ट संबंध आहेत, चांगले संबंध आहेत आणि ही चांगले संबंधच व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये बक्कासूरचं नाव एक सगळ्या मालकांच्याबरोबर चांगलंच आहे. परंतु काही असते, परंतु आपल्याला त्याच्याशी काही घेणं गेलं नाही आहे. परंतु आपली बैलाची चर्चा करतो आहे आपण की उद्या बक्कासूरचं नियोजन. आता तुम्ही बघितलं महाराजचं नियोजन, मानघरकरांचं वादळ सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे कशा पद्धतीनं पळतं. गुलालाचा बेताज बादशाह आहे मानघरकरांचं वादळ आणि महाराज उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहेत. आणि बघूया बक्कासूर कोणासोबत पळू शकतो. बक्कासूरचा पायरा हा एक सगळ्यांनाच माहिती आहे, हुलकावणीच असते सगळ्यांना म्हणजे कुणालाच अंदाज लागत नाही. फक्त आपला त्या दिवशी अंदाज लागला घोटच्या सर्जाचा, तो पण लागला. म्हणजे आता थोडंसं तुम्हाला पण माहितीच आहे आपलं या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये खूप अशी आता ओळख व्हायला लागली, त्याच्यामुळे हळूहळू पैरे आपल्याला समजतातच. बक्कासूरचं नियोजन उद्या एक मोठंच नियोजन आहे. दुर्गा जो घाणदकरांचा दुर्गा आहे याच्यासोबत नाव चालू आहे आणि चिक्या कारुंडेकरांचा चिक्या याच्यासोबत चालू आहे. दोघांच्यापैकी चांगलं नियोजन होईल एकच, कारण की दुर्गा खूप दिवस झालं मैदानामध्ये दिसत नाही आहे. आणि दुर्गा आणि बाब्या ही खरसुंडीची बैलं आहेत, घाणदकरांची बैलं आहेत आणि ही चांगली पळतात. प्रत्येक मैदानामध्ये हे कायम गुलालामध्येच असतात. आणि उद्याच्या मैदानामध्ये जर दुर्गासोबत नाही झाला तर चिक्यासोबत होऊ शकतो. कारुंडेकरांचा चिक्या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, गुलालाचा बेताज बादशाह आहे हा कारुंडेकरांचा चिक्या. बघूया उद्याच्या मैदानामध्ये कसं काय नियोजन होते. संध्याकाळी लाईव्ह लॉट्स होतील, त्या लाईव्ह लॉट्समध्ये समजेल आपल्याला की बक्कासूरचा पायरा कोण आहे. जर नाही ही जोडी पळेल तर कोण पळू शकतो. एक मनामध्ये शंका आहे, ही जोडी पळेल. वेगाचा शेवट सर्जाचं सुद्धा नाव समोर घेतलं जाते. खूप दिवस झालं सर्जासुद्धा मैदानामध्ये आपल्याला दिसत नाही आहे. बिंदोडच्या मैदानापासून तो दिसलाच नाही मैदानात, परंतु बराट झालं आहे की काय त्याच्याबद्दल आपल्याकडे अपडेट नाही. कुणाला माहीत असेल तर आपल्याला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा, कारण की सर्जाशिवायसुद्धा मजा नाही आहे. सर्जाच आहे आणि सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तो कशा पद्धतीनं पळतो. सर्जा किंवा बक्कासूर ही सुद्धा जोडी पळू शकते. सर्जा आपला घोटकरांचा सर्जा, आता सगळे म्हणतील घोटकरांचा सर्जा पळणार आहे की नाही. घोटकरांचा सर्जा आता मुंबईला गेलेला आहे, त्याच्यामुळे तो मुंबईमध्ये बिनजोड खेळेल. त्याच्यामुळे आता त्याच्याबद्दल आपल्याकडे एवढीच अपडेट आहे की तो उद्याच्या मैदानामध्ये नसेल, तो उद्या आपल्याला मैदानामध्ये दिसेल. म्हणजे ज्यावेळेस आता बिनजोडचं मैदान होईल त्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसेल. आणि एक खूप मोठी अशी आज लढत आहे, खूप मोठी लढत आहे. सुंदर 11-11 समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावे यांच्या सुंदरची आपल्या सगळ्या महाराष्ट्राचा लाडका आहे सुंदर. आणि सुंदरची लढत जी आहे ती मेहरबानसुद्धा आपलाच महाराष्ट्राचा सगळ्यांचा लाडका आहे. मेहरबान विरुद्ध सुंदर ही लढत आपल्याला प्रेक्षणीय लढत आहे, एक मैत्रीपूर्ण लढत आहे. ही बिनजोडला लढत होणार आहे, मुंबईमध्ये लढत होणार आहे. सुंदर आत्ता मुंबईमध्ये आहे आणि मेहरबानसुद्धा मुंबईमध्ये आहे. यांचे पैरे कोण असतील याच्याबद्दल आपल्याकडे अपडेट्स हे नाही आहेत, कमेंट्समध्ये सांगा. बघूया कशा पद्धतीनं नियोजन जे आहे ते ठरते. आज सुंदरचं आपल्या सरांचा सुंदर जो आहे तो आता तो संतोष तोडकर यांच्या मालकीचा आहे. परंतु तुम्ही बघितलं मेहरबानसुद्धा काही कमी नाही आणि सुंदरसुद्धा कमी नाही. बघूया काट्याची लढत आहे आज बिनजोडमध्ये, बघूया. आणि राहुल दादांची जी नवीन खरेदी झालेली आहे एलियन, नाशिकची एलियन आहे
एलियन आहे हा. आणि घोड्या शर्यतीमध्ये जी गाडी कुणाला मेली नाही त्यानं एलियननं मारली म्हणजे असं सांगण्यात येतं आहे. बघूया कशा पद्धतीनं होते. आजच्या मैदानामध्ये सुंदर विरुद्ध मेहरबान ही लढत होते. राहुलदादांची नवीन खरेदी झालेली आहे आणि बकासूरचा पायरा जो आहे तो घाणंदकरांचा दुर्गा किंवा चिक्या किंवा वेगाचा शेवटसार या तिघांच्यापैकी होईल आणि महाराजचा पायरा मानगरकरांच्या वादळसोबत आहे. ही होती महत्त्वाची अपडेट बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील आजची. धन्यवाद.